धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 49% पाणीसाठा. वाढत्या तापमानामुळे आठवड्याभरात पाणीसाठ्यात 4% घट. पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातनं भीमा नदीमध्ये सोडलेलं पाणी आता पंढरपूरला पोहोचलं. पाणी आल्यामुळे पंढरपूरसोबतच सांगोला मंगळवेढा परिसरातील नागरिकांची तहान भागवली जाणार. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बेडीगट्टा लक्ष्मी धरणामध्ये मोजकाच पाणीसाठा. धरण 70% कोरडं. गडचिरोलीमध्ये पहिल्यांदाच 42 ते 43 अंश तापमानाची नोंद. वर्धा शहरासह विविध गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पामध्ये 47% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. गोंदियाच्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. पुढच्या 2 महिन्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन. राज्यातल्या धरणांमध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक. बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणी पातळी झपाट्यानं कमी होतीये. गेल्या वर्षीपेक्षा यंदा परिस्थिती बरी असली तरी दुष्काळाचं सावट असल्यामुळे चिंता वाढली. बुलढाण्याच्या वरवण गावामध्ये भीषण पाणी टंचाई. 3 महिन्यांपासून गावात 17 टँकरद्वारे पाणी पुरवठा. धरणातील पाणी अशुद्ध असल्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ. वर्ध्यातील वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाण्याची समस्या. आरोग्य केंद्रात पाणीच नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय. कर्मचारी आणि रुग्णांवरती घरून पाणी आणण्याची वेळ. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती बसस्थानकात 108 पाणपोईंची निर्मिती. या पाणपोईद्वारे दररोज 25,000 प्रवाशांची थंड पाण्याची सोय. सध्या अमरावतीत 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकच्या मालेगाव वनक्षेत्रामध्ये 30 कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती. 2000हून अधिक वन्य प्राण्यांसाठी पाण्याची सोय. दर आठवड्याला पाणवठ्यांमध्ये पाणी भरलं जाणार. कोल्हापूर शहरात आजपासून 1 दिवस आड पाणीपुरवठा होणार. उन्हाळ्यामुळे काळंबावाडी धरणातील पाणीसाठा कमी. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय. 2 दिवसांच्या खंडानंतर वाशिम शहरातील पाणीपुरवठा सुरळीत. जलशुद्धीकरण केंद्राला विद्युत पुरवठा करणारी भूमिगत केबल जळल्यामुळे पाणीपुरवठा ठप्प झाला होता. महावितरणकडून युद्धपातळीवर दुरुस्ती. गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा तडाखा. तापमान 43 अंशांवर. जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांसोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष सुरू. जळगाव जिल्ह्याच्या तापमानामध्ये गेल्या वर्षीपेक्षा तुलनेमध्ये 1 ते 1.5 अंशांनी वाढ. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यामध्ये 43 अंशांवरती असलेल्या तापमानाचा पारा यंदा 44.6 अंशांवरती पोहोचला. ममुराबाद वेधशाळेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती. जळगाव जिल्ह्यासोबतच राज्यामध्ये उष्माघातानं नागरिकांचा मृत्यू. उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन 10 लाखांच्या मदतीची घोषणा करावी. एकनाथ खडसेंची राज्य सरकारकडे मागणी. जळगावच्या पाचोऱ्यात उष्माघातानं तरुणाचा मृत्यू. आनंदा भोई असं मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्याचं नाव. भर उन्हात फळ विक्री करत असताना तरुण अचानक कोसळला. उष्माघातानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. जळगाव जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित. उष्णतेच्या संबंधित आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ. पुरळ आणि हीट कॅम्प्स या तक्रारींचं प्रमाण सर्वाधिक. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. धाराशिवच्या येडशी अभयारण्यामध्ये पाण्याविना पशुपक्ष्यांचे हाल. जिल्ह्यामध्ये तापमान 41 अंशांवर. वन विभागाकडून पाणवठ्यावरती पाणी टाकण्यास हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप. भुसावळचा पारा 45 ते 46 अंशांवर. भुसावळ पालिका रुग्णालयात विशेष 8 खाटांचं उष्माघात कक्षाची सोय. सध्या या ठिकाणी 4 ते 5 जण उपचार घेऊन घरी परत जात असल्याची माहिती. मुंबईत पुढचे 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान 35 अंश राहण्याची शक्यता. हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. जळगावात 3 महिन्यांचं रेशन एकत्रित देण्याच्या निर्णयाचा बोजवारा. एप्रिल महिना संपला तरी रेशन दुकानदारांना धान्य पुरवठा नाही. लाभार्थ्यांमध्ये संभ्रम. परभणीमध्ये केंद्र सरकारकडून नाफेड खरेदी केंद्राचा ऑनलाईन पोर्टल बंद. हरभरा खरेदी ठप्प झाल्यामुळे शेतकरी अडचणीत. हरभरा खासगी बाजारामध्ये कमी भावात विकण्याची शेतकऱ्यांवरती वेळ.